हमारे नेता भारतीय जनता पार्टी के और हमारे ये जिले के या जिल्ह्याचे नेता पालकमंत्री बावनकुळे साहेब, आमचे राज्यमंत्री वयार साहेब, राज्यसभा मेंबर, माजी पालकमंत्री कृषी मंत्री अनिलदादा बोंडे साहेब, आमदार जळगावचे आमदार आमचे कुटे साहेब, नितीन भाऊ धांडे आमचे अमरावती शहराचे शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, रुपेश दादा, प्रवीण दादा पोटे, प्रताप दादा अडसर, जयंत दादा जयंतकर, रवींद्र दादा, किरण दादा पातुरकर, सुनील भाऊ खराटे, प्रशांत दादा देशपांडे, मीनाताई पाठक, दिनेश दादा सूर्यवंशी, संजू भाऊ तिलककर. गोंडे भाऊ, मी मोर्शी फिरून आली आहे. मोर्शी मध्ये माझी सभा झालेली आहे आणि काही लोकांचे नावाने जरी कमळ असाल तर नवनीत राणाने इमानदारीचा दुपट्टा कमळ गळ्यात टाकला आणि भगवा प्रत्येक रक्तामध्ये आहे. कोणाचे बोलायची आणि याची गरज नाही आहे. पण एक गोष्टी मी नक्की सांगेन, बावनकुळे साहेब आमचे नेते आहे. दादा, तुम्ही आमच्या मतदारसंघासाठी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही जीवाचा रान केला. लोकसभामध्ये तुम्ही जीवाचा रान केला. या जिल्ह्यामध्ये विधानसभेसाठी प्रवीण तायडेसारखा साधा कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही जे मेहनत केली, आम्ही दर्यापूरमध्ये मतदारसंघामध्ये जे मेहनत केली युतीसाठी, दिवसामध्ये तुम्ही जे मेहनत केली, रवीजींसाठी जी मेहनत केली, महायुती अमरावतीमध्ये ज्या लोकांना अमरावती शहरामध्ये महायुतीचे पहिले लोकसभामध्ये मोदीजींचा फोटो आमचे लोकसभाचे वेळी फोटो चालत नव्हता आणि तेव्हा महायुतीमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे लोकांनी महायुतीची उमेदवाराला पूर्ण ताकदीने मदत केली, पाठीशी उभे राहिले आणि त्यांना महायुतीचा आमदार तिथे बनवला. ज्या व्यक्तीला लोकसभामध्ये बॅनर चालत नव्हता, त्यांचा फोटो आमचे कमळाचे सिंबलवर चालत नव्हता, त्यांनी आम्हाला काही सल्ला देऊ नये. भारतीय जनता पार्टी या देशाची सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि कालही होता, आजही आहे आणि भविष्यातही सुद्धा राहणार आहे. कोणी किती म्हटलं तिजोऱ्या कोणाकडे आहे तर त्याचा मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस आहे आणि आमचे इमानदार पालकमंत्री म्हणजे आमचे बावनकुळे साहेब या पूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे सारखे कार्यकर्ता. आणि कसं म्हणू शकतो, ज्या व्यक्तीला ते ओबीसी बाहेरून येऊन इथे आवाज देत आहे लोकसभामध्ये, जेव्हा बरेचशा लोकांनी बाहेर निघून लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला. मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कोणी असेल मग, आमचे नेते आमच्या समोर बसलेले, आमच्या मंचावर बसलेले आहेत, त्यांना सुद्धा मी हेच विनंती करत, ज्यांनी जेव्हा काम केलं त्यांच्या विरोधात आपल्याला काय करायचं आहे ते खुली आम है. अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि 4 दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे, पर जो भगवा के साथ बेईमानी किया उसको भी छोड़ने वाले नहीं है, इतना याद जरूर रखना है. या पूर्ण महानगरपालिकेमध्ये भगवेचा भारतीय जनता पार्टीचाच महापौर होईल याच्यात एक तीड मात्र शंका नाही. जे बेईमान आहे त्यांना भीती राहणारच आहे, कारण त्यांनी भगव्यासोबत बेईमानी केली आहे. पण आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री, आमचे पालकमंत्री या जिल्ह्याचे आणि या पूर्ण राज्यामध्ये ज्या लोकांच्या डोक्यावर, ज्या महिलांच्या डोक्यावर घरकुल नाही आहे, घर नाही आहे, त्यांचे पट्टे झाले नाही आहे, असे बायांना, असे महिलांना, असे परिवारांना पट्टे देण्याचं काम आमचे बावनकुळे साहेब या पूर्ण मतदारसंघाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि त्याचा अभिमान मला राहील. महिलांना पैसे नको, चांगलं जेवण नको, पण ज्या घरात ते राहतात त्या घराची छत हा पक्की राहिली पाहिजे, त्याकरिता भारतीय जनता पार्टी काम करत आहे. देशाचे प्रधानमंत्री ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीसाठी लढत आहे, लोकांनी म्हटलं 400 पार लोकसभामध्ये एक जर अमरावती हरलो तर काही
फरक नाही पडणार. अटलजीचं इलेक्शन आठवा, 13 दिवसामध्ये जेव्हा एक खासदार कमी पडला होता तर अटलजींना आपली सरकार सोडावी लागली होती. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन की महानगरपालिकामध्ये महापुरा कमळाचाच बसला पाहिजे. या प्रत्येक एरियामध्ये स्लम एरिया असो की स्टँडर्ड एरिया असो, दादा आपल्याला मी एवढीच विनंती करीन की सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक गल्लीमध्ये, जी माझी आई बहीण मजदूर वर्ग आहे, जे आमच्या मुली रात्री क्लासेस जातात, कॉलेज जातात, त्यांची सुरक्षासाठी प्रत्येक एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हा उपलब्ध झाला पाहिजे. आमचे लहान मुलं ज्या ग्राउंड मध्ये खेळतात त्यांच्यासाठी खेळण्या प्रत्येक ओपन स्पेस मध्ये जर आपण उपलब्ध करून दिल्या तर आमचे लहान मुलं या पूर्ण क्षेत्राचे त्यांना खेळण्यासाठी जागा होईल. बुजुर्ग लोकांचे वॉकिंग ट्रॅकची अपेक्षा करतात, ते ट्रॅक आपण करून दिलं पाहिजे. मी बाबासाहेब साहेबांचे आणि मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा करत की जी महानगरपालिकाची बिल्डिंग आहे, इमारत आहे, ती किती वर्षापासून अजून जुनी खंडार पडली होती. त्याकरिता आमची भारतीय जनता पार्टीने 100 कोटी दिले आणि त्या 100 कोटींनी येणाऱ्या भविष्यामध्ये महानगरपालिकाची इमारत मिळेल. त्याच्यासोबत या जिल्ह्यामध्ये अमृत 2 फेज मध्ये 1000 कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्राने पाईपलाईनसाठी उपलब्ध करून दिले आहे. जिथे जिथे पाण्याची समस्या राहते, 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही, ते प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक घरापर्यंत पाणीची पाईपलाईन, पाणीची व्यवस्था पोहोचली पाहिजे. त्याकरिता केंद्राकडनं 1000 कोटीचा प्रस्ताव पास करून येणाऱ्या काळामध्ये त्याचं काम सुरू होईल. मी आपल्याला एवढीच विनंती करीन की कमळासोबत राहा. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी, आमचे बावनकुळे साहेब, भुयार साहेब आणि आमदार छोटे इथे उपस्थित आहे. पर एक बात याद रखना, जो कमल के साथ बेईमानी करेगा नवनीत राणा उसके साथ खड़े रहेगी. मैं इतने ही आपको बोल सकती हूँ और सबको विनंती करती हूँ कि 16 तारीख को भारतीय जनता पार्टी, बोलने साहब ने मतलब वो बोल रहे हैं कि मुस्लिम बनेगा, बुरके वाली बनेगी, बुरके वाली नहीं बनेगी और सलाम बोलने वाला भी